दुपारी जाऊबाईने छान तर मुलगाच होईल म्हणून मी हाय हॅलो जय जिनेंद्र आणि नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. मागील व्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं की आम्ही भारतामध्ये आलो आहोत. जवळजवळ 3 वर्षांनी मी भारतामध्ये आले आहे आणि आता आम्ही मुंबई एअरपोर्टवरून थेट चाललो आहोत पुण्याला. तर या लोणावळ्याच्या घाटातून जाताना हिरवेगार डोंगर, पर्वत, हा जो सनराईज आहे हे बघताना खूप छान वाटत होतं. कारण नेदरलँड्स हा सपाट प्रदेश असलेला देश आहे. इथं डोंगर अजिबात नाही आहेत. पण खरी मज्जा तर या ट्रक ड्रायव्हर्सची आहे. घाटात या अरुंद रस्त्यात ओव्हरटेकिंग तर चालूच आहे. भाऊ थांब जरा, समोर वळणावळणाचे रस्ते आहेत, मागून मोठमोठ्या गाड्या येत आहेत, पण नाही, यांचे हॉर्न तर थांबतच नाही आहेत. ऍक्च्युली आमची हॉर्न ऐकायची सवय कमी झालेली आहे. एक दिवस थोडासा त्रास होईल, पण नंतर नंतर सवय होऊन जाईल. कारण नेदरलँड्स मध्ये गरज नसेल तर हॉर्न वाजवला तर लोक वाईट बघतात तुमच्याकडे. पुण्यात आल्यानंतर ब्रेकफास्ट करून दुपारचं जेवण करून एक छोटीशी झोप घेऊन निघालो आमची बाहेर बँकेची कामं करायला. कारण आम्हाला एकही दिवस वाया घालवायचा नव्हता. खूपच कमी दिवसांसाठी आम्ही इंडियामध्ये आलो होतो. भूक लागली म्हणून बालाजी वेफर्स खाल्ले आणि मी माझ्या मावशीला भेटायला गेले आणि संध्याकाळी आम्ही गेलो सगळीजण फिरायला ॲमेनोराला. इथे ॲमेनोरामध्ये क्रिसमसचं डेकोरेशन होतं. इथे एक सिंगरचा शो होता. त्याच्यानंतर नियाला खेळायला सोडलं आम्ही इथे ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आणि थोडीफार शॉपिंग केली. सकाळी 8 वाजता पोहोचलो. तुम्हाला तर मी आता सांगितलेलं आहे की आम्ही भारतामध्ये आहोत. तर पुण्यात आम्हाला 8 वाजले. त्याच्यानंतर मस्तपैकी ब्रेकफास्ट केला, गप्पा केल्या आणि ते काही ब्लॉग करता आला नाही मला. दुपारी जाऊबाईने छान काजूची भाजी, मसाला भाजी केलेली, सासूबाईंनी लोणचं केलेलं, पेरूचं लोणचं केलेलं. तुमच्याकडे करतात का पेरूचं लोणचं? खूप छान झालेलं. आणि जिरा राईस, दाल फ्राय हे मस्तपैकी वरपून दुपारी छान झोप झाली. 2-3 तास विश्रांती घेतली आणि निया सुद्धा एन्जॉय करतेय. निया ट्रिप, निया आर यू एन्जॉयिंग इंडिया ट्रिप? छान वाटायला लागलं. आणि आम्ही आता संध्याकाळी फिरायला ॲमेनोरा मॉलला आलेलो आहोत. घरापासून जवळच आहे. तर इथं फूड कोर्टला आता खाऊन घेऊ, जेवण करू काहीतरी. आणि मला तुम्हाला माझ्या सासरच्या लोकांची ओळख करून द्यायचं आहे. या माझ्या सासूबाई आहेत. सासरे घरी आहेत, ते आले नाहीये. जय जिनेंद्र. हा पुतण्या, माझ्या जाऊबाईंचा मुलगा. त्याच्या 2 नंबरच्या जाऊबाई आहेत, त्यांचा मुलगा आहे. हे माझे 2 नंबरचे दीर आहेत. आणि या माझ्या जाऊबाई. माझ्या सासूबाईंना 3 मुलं आहेत. मोठा मुलगा आहे, तो बार्शीला असतो. तर माझे मोठे दीर आणि ते जाऊबाई ते नाही आहेत, ते बार्शीला असतात. त्यांची ओळख मी नेक्स्ट टाइम करून देईन. सासूबाईंना कायम म्हणते की या दोघांची नावं प वरून ठेवलेलं आहे, पारस आणि पराग. तर अनुपमचं नाव का ए वरून ठेवलं? याचं कारण म्हणजे कसं आहे, मला मुलीची खूप हौस होती आणि प चे 2 अक्षर, तिसरा अक्षर प ठेवला तर मुलगाच होईल म्हणून मी प वरून नाव ठेवता अनुपम असे नाव ठेवले. मला असं वाटायचं की कायम माझं नाव पूर्वा आहे तर अनुपमचं नाव पी वरून असतं तर मॅच झालं असतं. सकाळी वडापाव, संध्याकाळी पावभाजी. काय मज्जा आहे कुणाची तरी. आईस्क्रीम, मंचुरियन. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाऊन निघालो नियाच्या आत्तूला भेटायला. त्यांना भेटून आम्ही नेक्स्ट डेला मॉर्निंगला कोल्हापूरला जायला निघालो. माहेरी सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. ते मी कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवणार आहे. त्यामुळे हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.